गुड आफ्टरनून सगळ्यांना. काल आपण पाहिलं की सेन्सेक्स आणि निफ्टी आपल्या सर्व आजपर्यंतच्या उच्चांकी स्थानी क्लोज झाल्या. सेन्सेक्स काल 74,119 ला क्लोज झालं आणि निफ्टी 50 काल 22,493 ला क्लोज झालं. तर आता ही इतकी मोठी रॅली का बरं येत आहे याचा आपण जरा विचार करू आणि हे कशामुळे हे सस्टेन होत आहे याचा देखील आपण विचार करू. प्राथमिक डाटा जो उपलब्ध झाला आहे त्याच्यावरनं असं दिसते की परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ भारतीय बाजारपेठेमध्ये वाढला आहे. नंतर आपल्या घरगुती गुंतवणूकदारांचा शेअर मार्केट मधला ओघ देखील वाढला आहे. म्युच्युअल फंड मधला ओघ देखील पैशांचा ओघ देखील वाढला आहे. डेमॅट अकाउंटची संख्या देखील वाढली आहे आणि SIP चे अकाउंट्स देखील वाढले आहेत. या सर्व एकत्रित परिणाम असा झालेला आहे की मार्केट सध्या तेजीमध्ये आहे, बूम मध्ये आहे आणि दररोज आपल्या स्वतःचे सर्वोच्च पातळ्यांचे उच्चांक गाठत आहे. आता हे साधारण एका दिवसात होत नाही. याला काय कारण आहेत तर आपण असं समजूया की शासनाच्या काही केंद्र शासनाच्या काही योजना आहेत त्या दृश्य स्वरूपात सध्या दिसत आहेत. सध्या निवडणुकांचे दिवस आहेत त्यामुळे देखील त्याचं जोरकसपणे प्रसिद्धी प्रचार ज्याला आपण मार्केटिंग म्हणता येईल ते चालू आहे. एक एक गोष्टीचा आपण विचार करूया. शासन आपण अमृतकाल या कालखंडात देशाच्या अमृतकाल या कालखंडात आहेत असं शासन सांगत आहे. तर शासन असं का सांगत आहे तर शासन असं सांगण्याचे कारण म्हणजे जगातील सर्वाधिक तरुण देश भारत सध्या आहे, ज्याचा ऍव्हरेज वय जरी आपले पॉप्युलेशन 143 कोटी पर्यंत गेलेली असली तरी आपलं ऍव्हरेज वय 28 वर्ष आहे आणि माणसांचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातलं सर्वाधिक उत्पादकता असलेलं वय म्हणजे 25 ते 50. तर या वयाच्या सर्वाधिक तरुण सध्या भारतात आहेत आणि ही ज्याला आपण मॅन्युअल मॅनपॉवर म्हणतो किंवा मॅन्युअल अवेलेबिलिटी म्हणतो हे प्रचंड आहे. या तुलनेमध्ये आपले सध्या इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडत आहे. कोणत्याही विकासाला BSP ज्याला म्हणतात बिजली सडक पाणी हे फार गरजेचं आहे आणि शासनाचा म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इथं शासन मी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या अर्थाने बोलतोय, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा बिजली सडक पाणी याच्यावरच सध्या भर आहे. हे आपल्याला सध्या दृश्य स्वरूपात दिसत आहे कारण की रस्त्यांचं नेटवर्क प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे, एक्सप्रेसवेज वाढलेले आहेत, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये हजारो किलोमीटरचे रस्ते झालेले आहेत. महाराष्ट्र पुरतं बोलायचं झालं तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये देखील रस्ते झालेले आहेत. त्याच्यानंतर अशी एक बातमी आहे बरोबर काही दिवसापूर्वी आली की भारतीय विमान कंपन्यांनी येत्या 5 वर्षात 1000 एअरक्राफ्टची ऑर्डर दिलेली आहे जागतिक विमान कंपन्यांना. ही फार मोठी गोष्ट आहे. एअरक्राफ्ट सांभाळणं, एअरक्राफ्ट इंडस्ट्रीमध्ये ऑपरेट करणं हे फार जिकरीचं काम आहे. यासाठी लागलेलं इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठं आहे आणि ह्याच्यात जर का कोणी 1000 एअरक्राफ्ट किंवा एरोप्लेन किंवा विमान ज्याला आपण म्हणतो प्रवासी विमान याची ऑर्डर जर का भारतीय विमान कंपन्या देत असेल तर त्यांना खात्री झालेली आहे किंवा त्यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना देखील अशी खात्री झालेली आहे की येत्या 5 वर्षात भारतामध्ये प्रचंड स्कोप आहे, प्रचंड डेव्हलपमेंट आहे. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला रेल नेटवर्क देखील फार स्ट्रॉंग झालेलं आहे. रेल नेटवर्क मध्ये आपल्याला वंदे भारत ट्रेन्सचं जवळपास 51 गाड्यांचं उद्घाटन झालेलं आहे. प्रवास फास्ट झालेला आहे. त्याच्यानंतर सर्वप्रथम देखील आपल्या अंतर्गत नद्यांमधून देखील जलप्रवास सध्या चालू झालेला आहे. म्हणजे रोड, रेल, एअर, वॉटर या सगळ्या मार्गांनी प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चर पुश चालू आहे. जवळपास सगळीकडे प्रायव्हेट ऑपरेटर्स 5G सेवा तर देतच आहेत. सरकारी दूरसंचार कंपनी BSNL हे आता सगळीकडे 4G सेवा देखील रोल आउट करत आहेत. म्हणजे दूरसंचार कंपनी BSNLचा रीच हा सर्वत्र खेड्यापाड्यात आहे. म्हणजे खेड्यापाड्यात देखील 4G आलेला आहे, डेटा आलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा निश्चित परिणाम होत असतो. बँकिंग नेटवर्क स्ट्रॉंग झालेला आहे. कॅशलेस ट्रान्झॅक्शन आता स्थिरावलेलं आहे. त्यामुळे आता बऱ्यापैकी दृश्य स्वरूपात गेल्या 20 वर्षापूर्वीचा भारत आणि आजचा भारत याच्यामध्ये दृश्य स्वरूपात फरक दिसत आहे. आणि ही जी आपल्याला मॅनपॉवर अवेलेबल आहे जिचं ऍव्हरेज वय 28 वर्ष आहे, या मॅनपॉवरला जर का आपल्याला काम द्यायचं असेल तर सगळ्यात पहिले इन्फ्रास्ट्रक्चर तयार असायला पाहिजे. आणि इन्फ्रास्ट्रक्चर जर का तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंट पॉलिसीज फ्रेंडली पाहिजे आणि त्या गव्हर्नमेंट पॉलिसीज फ्रेंडली दिसत आहेत. याच्यामध्ये मॅन पॉवर ट्रेन करण्यासाठी शिक्षणावर देखील जोर आहे.
नवीन शैक्षणिक धोरण 2020 देखील आलेलं आहे. त्याच्यानंतर छोट्या व मध्यम उद्योगांसाठी कर्ज देखील सुलभतेने उपलब्ध करून देण्यात येत आहे. ते देखील ज्याला आपण स्टार्टअप्स म्हणतो ते देखील जोरकसपणे लोक करत आहेत, त्याच्यात देखील स्थिरावत आहेत. युनिकॉर्न कंपन्यांच्या संख्येमध्ये देखील भारतात वाढ होत आहे. युनिकॉर्न हा शब्द भारतासाठी नवीन आहे. युनिकॉर्न म्हणजे एखादा स्टार्टअप कंपनी $1 बिलियन जेव्हा टर्नओव्हर करतो त्याला युनिकॉर्न कंपनी म्हणतात, म्हणजे त्याच्यातला टॉपच्या कंपन्या, तर ते देखील होत आहे. असा सर्वकषपणे आपल्याला परिणाम तर निश्चित दिसत आहेत. काही जे टँजिबल पॅरामीटर्स पाहत असतात की एम्प्लॉयमेंटचं काय परिस्थिती आहे, तर EPFO अकाउंट्स देखील जवळपास 1.25 कोटींनी वाढलेले आहेत. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स कलेक्शन देखील वाढलेलं आहे. त्याच्यानंतर GSTचं कलेक्शन देखील दर महिन्याला नवीन उच्चांक गाठत आहेत. म्हणजे काहीतरी घडत आहे, अर्थव्यवस्थेत काहीतरी घडत आहे, काहीतरी म्हणजे ज्याला आपण व्हिजिबल मुवमेंट दिसत आहेत. तर या सगळ्या गोष्टींना कुठंतरी सरकार तर काही पुरत नसतं, तर या सगळ्या गोष्टींना खाजगी क्षेत्राचा देखील हातभार लागत असतो आणि खाजगी क्षेत्रातले गुंतवणूक मध्ये होत आहे, दिसत आहे. हे सगळं पाहूनच मग शेअर मार्केटमध्ये देखील पुढच्या 5 वर्षात रिटर्न्स चांगले येतील. पुढच्या 5 वर्षात आपल्याला चांगले कंपन्या निर्माण होतील किंवा आहे त्या कंपन्या अजून स्ट्रॉंग होतील. ह्या जे परसेप्शन आहे, हे जे पॉझिटिव्ह परसेप्शन आहे, या पॉझिटिव्ह परसेप्शनचा परिणाम आहे की शेअर मार्केट सध्या वर चढत आहेत. हे चांगली गोष्ट आहे. आता याच्यासाठी थोडंसं कॅव्हिएट असं आहे की इलेक्शन्स आलेले आहेत. काही गृहतिक हे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज कंटिन्यू होतील याच्यावर आधारित असतात. काही गृहतिक हे गव्हर्नमेंट येईल का, याचे काहीशी पुन्हा सत्तेत येईल का याच्याबद्दल काहींच्या मनात शंका असते. काही गृहतिक हे येईलच. त्यामुळे हे जे काही आता सध्या जी रॅली चालू आहे किंवा हे जे सेक्टर चालू आहे किंवा हे जे सध्या यांनी मार्ग निवडलेला आहे भारताला अमृतकाल किंवा 20 ते 47 पर्यंत महासत्ता बनवायचा, ह्याच्यावर जोरदार पुश मिळेल, हे गव्हर्नमेंट कंटिन्यू होईल. असे अनेक विचार प्रवाह सध्या आहेत आणि अनेकांचं थोडंसं धाकधूक युक्त पॉझिटिव्ह असर्शन आहे, पॉझिटिव्ह बिलीफ आहे. या सगळ्या गोष्टींचा खुलासा 22 मेला होईलच. 22 मेला जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीचे टेंटेटिव्ह डेट आहे निकालाची, अजून काही ऑफिशियली आचारसंहिता लागलेली नाही किंवा अजून काही ऑफिशियली अजून निवडणूक जाहीर झालेली नाहीये. असं जे मीडियामधले न्यूज आहेत की टेंटेटिव्ह डेट 22-25 च्या आसपास असू शकेल, की ज्यावेळेस सगळं पिक्चर क्लिअर होईल. तोपर्यंत हे जे दृश्य परिणाम आपल्याला दिसते आहेत, ते दृश्य परिणाम मधनं सध्याचं वातावरण असं आहे की या सगळ्या पॅरामीटर्समुळे मार्केट सध्या बूम मध्ये आहे. बघूया पुढे काय होतं. हा व्हिडिओ मी प्युअर एज्युकेशनल पर्पज आणि इन्फॉर्मेशन पर्पज साठी रेकॉर्ड करत आहे. कोणाचंही मी प्रमोशन करत नाही किंवा कोणाचंही टीका टिप्पणी किंवा काही चा विषय नाही. त्यामुळे आपण याला फक्त माहिती आणि एज्युकेशन याच अँगलने घ्यावे व आपले सर्व निर्णय इन्फॉर्म्ड वेने घ्यावे, अभ्यास करून घ्यावे. त्याच्यानंतर माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर लिहावे, जेणेकरून मला देखील आत्मविश्वास वाढेल आणि पुढचे देखील व्हिडिओ करण्यात देखील मला नवनवीन कल्पना सुचतील आणि आपल्याला फायनान्शियल सिक्युरिटी आणि ज्याला आपण इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ आवर मनी किंवा इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ एनी प्रॉडक्ट, हे माझे इंटरेस्ट आणि अभ्यासाचे क्षेत्र आहे. त्यामध्ये मला नवीन काम करता येतील. धन्यवाद. थँक्यू.